तेरा अक्षरी मंत्र जपावा, तेरा अक्षरी मंत्र जपावा, आणि मनी श्री राम राम, रानी मनी श्री राम राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, दैव तुझे हे तुझ्यान हाती, दैव तुझे हे तुझ्यान हाती, सोन्याची ही होते माती, सोन्याची ही होते माती, मूर्ती पाप मग देवादी, मूर्ती पाप मग देवाची, सेवा स्मरतो राम राम, सेवा स्मरतो राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्रद्धा ठेवा देवावरती, श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे कण सुवर्ण बनती, मातीचे कण सुवर्ण बनती, लोकासाठी जगात जगती, लोकासाठी जगात जगती, जीवन त्यांच्या राम राम, जीवन त्यांच्या राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, कौसल्या सुत अयोध्या राम, कौसल्या सुत अयोध्या राम, भजनी रंगे श्री राम राम, भजनी रंगे श्री राम राम, जीवन ऐसा रंगला राम, जीवनी ऐसा रंगला राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, तेरा अक्षरी मंत्र जपावा, तेरा अक्षरी मंत्र जपावा, आणि मनी श्री राम राम, रानी मनी श्री राम राम, श्री राम जय जय 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 राम, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। म्या बोलविल्या वेतू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाते चालवे। आपण रोज या ठिकाणी येतो। मी सुरुवातीला सांगितलं की ही एक साधना आहे। इतर कथा आणि या कथेमध्ये काय फरक आहे? आपल्या सकाळी उठावं लागते, रात्रीच तणाव असतो की कधी उठायचं। ही जी साधना आहे 24 तास त्याच्यामध्ये राहणे, आणि थोडा शरीराला त्रास आहे, कारण उठायचं, या ठिकाणी यायचं, वेळेवर बसायचं, हे सगळं ही साधना आहे। आणि म्हणून साधना ही परमेश्वर आपल्याकडून करवून घेतो। मी येतो म्हणजे मिथ्याभिमान कोणी बाळगायचा नाही। त्याचं कारण आहे की त्याने म्हटलं म्हणून इथे यायला मिळते। त्याच्या जर मनात नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, या ठिकाणी येण्याची बुद्धी होत नाही। आपण वेळेवर का सुरू करतो? दरवेळेस आपण सांगतो 5:50 आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। त्याचं कारण आहे की त्या परमेश्वराला, त्या भगवान रामचंद्राला, भगवान गजानन महाराजाला आम्हाला आपण मुहूर्त दिलेला आहे। आम्ही 5:50 येणार। आणि जशी एखादी आई आपला शाळेतून येणारा मुलगा, तिला माहिती आहे 5ची वेळ झाली, तो घरातच येणार आहे, पण ती आई घरात नाही राहत, ती त्या ओट्यावर बाहेर दरवाजात उभी राहते। आता येतो का? 4:45 पासूनच उभी राहते ती। येऊन राहिला, आला नाही का रिक्षा? अगं बाई 5 वाजता शाळा सुटणार आहे, तरी हिची घाई 4:45 पासूनच की माझा मुलगा येणार आहे, माझा मुलगा येणार आहे। आपण 5:50चा मुहूर्त दिला। ते गजानन महाराज, ते भगवान रामचंद्र, ते आम्हा बाहेर उभे आहेत आपल्यासाठी। कधी उभे आहेत? 4:45 पासूनच, 5:45 पासूनच। 5:50चा मुहूर्त असला तरी त्या बाहेर उभ्या आहेत। वाटप आहे उभा भेटीची आवडी।
कृपाळू तातडी उतावीळ होऊन आपली वाट पाहतात आणि आपण घरी झोपतो. तसं न करता थोडंसं आधी अलाराम लावा, काय करायचं ते करा, पण 5:50ला या. श्रीरामाचा जप हा झालाच पाहिजे. अध्यात्म आपण या ठिकाणी जे म्हणून राहिलो, जी साधना म्हणून राहिलो, ती साधना श्रीरामाचा जप आणि श्रीरामाची कथा या दोन्ही मिळून एकत्र आहे. नाहीतर गोडी अपूर्ण त्या ठिकाणी आपली राहिली तर ते योग्य नाही. आणि म्हणून आपण वेळेवर या ठिकाणी यायचं आहे, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे. रोज रात्री झोपताना त्यांना प्रार्थना करायची, बाबा आम्हाला घेऊन जा बरं, आम्हाला येऊ द्या बरं, आमचा नंबर लागू द्या बरं. नाहीतर दुर्बुद्धी होते, झोपण्याची इच्छा होते आणि मग साधना आपली होत नाही. आणि म्हणून त्याच्या चरणावर आपण नतमस्तक होऊन कथेला आता प्रारंभ करू. गंगा तीरावर भगवान रामचंद्रांनी त्या ठिकाणी आता गंगेचं सगळं वर्णन विश्वामित्र महामुनींकडून ऐकलेलं आहे. आणि आपल्या पूर्वजांनी गंगा किती तपश्चर्येने या ठिकाणी आणलेली आहे याचं वर्णन पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. गंगा ही पतित पावनी आहे. तेव्हा आता रामचंद्र भगवान विश्वामित्रांना म्हटले, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही खूप सुंदर कथा जर सांगितलेली आहे तर या ठिकाणी एक मोठा यज्ञ आपण केला पाहिजे. यज्ञात भवती पर्जन्य असं म्हटलेलं आहे. यज्ञ जर केला तर सर्वत्र सुख शांती या ठिकाणी होते. अन्नात भवती भूतानी पर्जन्यान अन्न संभवा. आणि म्हणून त्या ठिकाणी यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ केला पाहिजे. त्या काळामध्ये असं वर्णन होतं. आणि यज्ञ प्रारंभ झाला. यज्ञ प्रारंभ झाल्याबरोबर सर्वजण यज्ञामध्ये गुंग आहे. पण असं असताना देखील रामचंद्र प्रभू मात्र सावध आहेत. त्याचं कारण आहे की ताटकेचे 2 पुत्र मारीच आणि सुबाहू हे केव्हाही येऊ शकतील असं त्यांना वाटलं. तसंच झालं. ते सुबाहू आणि मारीच त्या ठिकाणी आले. भगवान रामचंद्रांनी विश्वामित्रांनी दिलेलं अग्निअस्त्र काढलं आणि त्या सुबाहूला त्या अंगावर टाकलं. सुबाहू जागीच भस्मसात झालेला आहे. आणि त्या मारीचाला एक बाण मारला आणि तो बाण मारल्यानंतर हा मारीच रामेश्वरम पर्यंत त्या बाणाच्या योगाने गेला धनुषकोटीच्या त्या ठिकाणी. आणि तो त्या ठिकाणी इतक्या लांब त्याला फेकून दिलेला आहे. मारीच पुढे येणार आहे आपल्या कथेमध्ये. यज्ञ त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आता सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्याला जनकाच्या जनकपुरीमध्ये मिथिला नगरीमध्ये जायचं आहे. आणि म्हणून सर्वजण निघाल्यानंतर दर मजल करत करत सगळा साधू संतांचा मेळा, ईश्वर निष्ठांची मांदियाळी अशी सगळेजण निघाले. आणि पाहतो एक मोठा सुंदर आश्रम त्या ठिकाणी दिसला. रामचंद्र प्रभू विश्वामित्रांना म्हटले की का हा कोणता आश्रम आहे? त्याने सांगितलं, बाबा या आश्रमाचं नाव आहे सिद्धाश्रम. इथे कोण आहे? तर इथे भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि ती तपश्चर्या करत असताना हा सगळा अंग प्रदेश आहे. आणि या ठिकाणी भगवान तपश्चर्या करीत आहेत. तर आता मदन आला. त्या ठिकाणी दुर्बुद्धी झाली की त्यांची तपश्चर्या आपण भंग केली पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी पण दिली होती किंवा भंग करा, नाही तर आपल्याला बाकीचे काम राहिलेलं आहे. त्यांची तपश्चर्या भंग झाली नाही तर विश्वाचं जे निरनिराळं सूत्रसंचालन आहे त्याच्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. आणि म्हणून मदन आणि त्या ठिकाणी कामदेव त्यांनी आपले सगळं जाळं त्या ठिकाणी टाकलेलं आहे. सुंदर अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जेणेकरून भगवान आणि शंकराचा कामदेव जागृत व्हावा. परंतु भगवान शंकराची साधना चालू असतानाच एकदम ती भंग झाली. आणि भंग झाल्यानंतर भगवान कसे तपस्वी आहेत, आदिनाथ आहेत, सकळ सिद्धांचे गुरु आहेत. ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असे ते आहेत. त्यांनी नेत्र उघडल्याबरोबर तिसरा नेत्र उघडला आणि समोर मदन होता, त्याला भस्मसात केलेला आहे. म्हणून तेव्हापासून भगवान शंकराचं एक नाव मदन दहन असं पडलेलं आहे. आणि तो मदन ज्या ठिकाणी भस्मसात झाला त्या प्रदेशाचं नाव आहे अंग. आणि म्हणून मदनाचं कामदेवाचं एक नाव अनंग आहे. ते इथून पडलेलं आहे. तर असा हा सिद्धाश्रम आहे. आणि म्हणून भगवान रामचंद्र त्या आश्रमामध्ये गेले. त्यांचं दर्शन त्या आश्रमामध्ये त्यांनी तिथे जे काय असेल त्याचं घेतलेलं आहे. आणखी पुढे चाललेलं आहे. पुढे चालत असताना काही मैलावर त्यांच्या असं लक्षात आलं की एक शुष्क आश्रम त्या ठिकाणी आहे. कोणीच तिथे चिटपाखरू नाही. आणि असा एक जिथे ज्याला मनहूस अशा पद्धतीचं ज्याला म्हणतो आपण, असं एक विचित्र वातावरण त्या ठिकाणी का हो म्हटले कोणीच जात नाही. हा कोणाचा आश्रम आहे? तर त्यांनी सांगितलं की बाबा हा गौतम ऋषींचा आश्रम आहे.
म्हटलं काय झालं मग इथे कोणीच का नाही? म्हटलं गौतमाची पत्नी आहे अहिल्या. अहिल्या म्हणजे जिला कोणीच हलवू शकत नाही अशी अडीग असणारी पतिव्रता स्त्री, तपस्वी स्त्री अशी ती होती. परंतु एक दिवस काय झालं, अत्यंत सुंदर आहे. भगवान गौतम आणि तपश्चर्येला गेले असताना इंद्राला आणि मोह झाला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर वातावरण त्याने असं तयार केलं. या वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट सांगितलं की कोणताही दुसरं रूप इंद्राने धारण केलेलं नाही. इतर रामायणामध्ये गौतम ऋषीचा वेश धारण करून इंद्र आले असं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये तसं नाही. ही पतिव्रता स्त्री आहे आणि ही अडीग आहे, पण तरी देखील इंद्राने असं वातावरण त्या ठिकाणी मोहित केलं आणि ती अहिल्या मोहित झाली आणि त्या ठिकाणी तिने इंद्राशी संग केला. आणि त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं की बापरे, आपल्याकडून भयंकर चूक झालेली आहे. तिने सांगितलं इंद्राला, बाबा तू लवकर निघून जा आता, ही चूक झालेली आहे. आणि अशा स्थितीत इंद्र त्या आश्रमाच्या बाहेर पडत असताना गौतम ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं की अरे बापरे, इथे काहीतरी विचित्र याने केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इंद्राला तर शाप दिला, पण या अहिल्याला देखील सांगितलं की बाई, तू या ठिकाणी मी तुझा त्याग करतो आहे, मृतवत दगडासारखी तू या ठिकाणी राहशील. आणि गौतम ऋषी निघून गेलेले आहेत. तेव्हापासून तपश्चर्येमध्ये ही अहिल्या आहे आणि तपश्चर्येमध्ये मूर्तीसारखी म्हणजे दगडासारखी त्या ठिकाणी बसलेली आहे. तिच्यामध्ये कुठल्याच भावना राहिलेल्या नाही आणि अत्यंत आर्त भावनेने ती भगवान विष्णूंची प्रार्थना करते आहे आणि तिचा उद्धार तुझ्याच दर्शनाने होणार आहे. तेव्हा आता आपण या आश्रमामध्ये गेलं पाहिजे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. समर्थांनी वर्णन केलं मनाच्या श्लोकामध्ये. तर त्या ठिकाणी भगवान रामचंद्र आलेले. अहिल्याने पाहिलं घळाघळा डोळ्यातून अश्रू. सगळ्या भावना नष्ट झालेल्या अहिल्या दगडासारख्या बसलेल्या असताना भगवान रामचंद्रांना त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर घळाघळा अश्रू येऊन राहिलेले आणि ती धावत या 14 वर्षाच्या बालकाच्या चरणावर नतमस्तक होणार तितक्यात भगवंतानी तिला असं उचललेलं आहे. अलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी होते, हर्षे ब्रह्मांड उठते, समूळ पिते मी पण, अशी तिने आलिंगन भगवंताने दिलेलं आहे. आणि पदी लागता दिव्य होऊन गेली. ती मृतवत असलेली तिला दिव्य क्रांती प्राप्त झालेली आहे. तिचे सगळे पाप नष्ट झालेले आहेत आणि तिला लखलखीत असा देह प्राप्त झाला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अशा पद्धतीचं तिचं आणि देह झालेला आहे. गौतम ऋषी देखील त्या ठिकाणी आले. आनंदी आनंद झाला. तिला पापमुक्त भगवान रामचंद्राने केलेला आहे आणि तिला साष्टांग दंडवत घातला. म्हटलं अहिल्या आई साहेब, मी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तर ती देखील त्या ठिकाणी पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेकाला नमस्कार त्यांनी केलेला आहे. दिव्य त्या ठिकाणी गजर झालेला आहे आणि अहिल्याचा उद्धार त्यांनी केलेला आहे. अशा पद्धतीने झाल्यानंतर भगवान रामचंद्र आणि विश्वामित्रासह आता पुढे पुढे निघालेले आहे. निघत असताना ते मिथिले नगरीमध्ये आलेले आहे. वाल्मिकी रामायणाने वर्णन केलं ते एकदम त्या मिथिला नगरीमध्ये जनकाचा आश्रम चालू आहे, त्या यज्ञशाळेमध्ये आलेले आहेत. इतर रामायणाने थोडं वेगळं वर्णन केलेलं आहे, पण वाल्मिकी रामायणाने बाकी काहीच सांगितलं नाही. इतर रामायणामध्ये ते कुठल्या तरी वनामध्ये आलेले आहेत, बागेमध्ये आलेले आहेत, सीतामाईंचं त्यांना दर्शन झालेलं आहे, एकमेकाचा दृष्ट विजय होवावेजी अशा पद्धतीचं झालेलं आहे. वाल्मिकी रामायणाने सांगितलं असं नाही. भगवान विश्वामित्रांची वर्दी गेली की घेऊन राहिलेले आहेत आणि यज्ञशाळेमध्ये ते पोहोचत असतानाच जनकराजे पुढे आलेले आहेत. विश्वामित्रांची त्यांनी पाद्यपूजन केलेलं आहे. एता वानस्य महिमा तो जायांगुष्ठ पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी, असं म्हणून त्यांनी त्यांचे आणि चरण कमल त्या ठिकाणी अभिसिंचित केलेले आहेत, पुसलेले आहेत. सर्व ऋषींचं पाद्यपूजन त्या ठिकाणी जनकराजाने केलेलं आहे. सगळ्यांना आसन दिलेलं आहे दरबारामध्ये आणि ते सगळे बसल्यानंतर 2 दिव्य तपस्वी बालक राजस सुकुमार मदनाचे पुतळे असे पाहिल्यानंतर जनकराजांना विश्वामित्राने म्हटलं ओळखलं का या दोघांना? त्याने म्हटलं नाही बा, मी कधी पाहिलं नाही, परंतु पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती अशा पद्धतीचे हे तेजस्वी बालक आहेत. कोण आहेत बरं हे? अरे म्हटले अयोध्येचे राजे दशरथ राजे त्यांचे पुत्र आहेत आणि या ठिकाणी माझ्या सोबत त्यांनी आणि जो परित्राणाय साधूनाम
विनाशाय च दुष्कृतान, अशा हेतूने मी यांना आणलेलं आहे. आणि आता आणल्यानंतर त्यांनी माझा त्रास नष्ट केला योगायोगाने या ठिकाणी, आणि तुझा यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी मी त्यांना आणलेला आहे. यांना अतिशय आनंद झाला. दशरथ राजांना कोण ओळखत नाही? संपूर्ण विश्वामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक ज्यांच्या पोटी जन्माला आला असे दशरथ राजे, पराक्रमी राजे, त्यांना सगळेच ओळखत होते. म्हटले दशरथाचे पुत्र, अतिशय आनंद झालेला आहे. तेव्हा आता रामचंद्र भगवान म्हणाले विश्वामित्रांना माझी एक इच्छा आहे. म्हटले काय इच्छा आहे? यांच्याकडे एक धनुष्य आहे आणि त्याचं ते जे धनुष्य आहे ते पाहण्याची माझी इच्छा आहे. आणि माझी ते धनुष्य जर मला पाहायला मिळालं तर अतिशय चांगलं होईल. आणि म्हणून ते सुनाभ नावाचं धनुष्य आहे. त्याला शिवधनुष्य देखील म्हणतात, परंतु त्याचं नाव आहे सुनाभ. ते पाहण्याची माझी इच्छा आहे. स्वयंवर वगैरे वाल्मिकी रामायणात नाही. स्वयंवर झाले सीतेचे वगैरे, आणि ज्या कथा रंगवून सांगतात की सगळे राजे बसलेले आहेत, एक एक जण उचलून राहिलेला आहे, रावणाच्या अंगावरती पडलेला आहे, हे सगळं वाल्मिकी रामायणामध्ये नाही. फक्त त्याच्या मनात इच्छा होती की असा पराक्रमी माणूस जो हे धनुष्य उचलू शकेल त्याला माझी कन्या देण्याची इच्छा आहे. पण आता विश्वामित्राच्या सोबत आलेल्या रामचंद्र भगवंताला पाहिल्यानंतर जनक राजाला ती पण इच्छा नव्हती किंवा त्याने उचलावंच, असं वाटत होतं की आपली जानकी, आपली सीता याला द्यावी, पण म्हणावं कसं? आणि इतक्यात यांनी इच्छा प्रकट केल्यानंतर विश्वामित्रांनी जनक राजाला सांगितलं की बाबा तुझं जे सुनाभ नावाचं धनुष्य आहे ते याला पाहण्याची इच्छा आहे. तेव्हा दरबारात आणता येईल का? त्यांनी सांगितलं ते प्रचंड मोठं आहे, हत्तीने त्याला ओढत आणावं अशा पद्धतीचं आहे, हे कोवळे बालक आहे, कशाला हे करायचं? त्याने म्हटलं याची इच्छा आहे पाहण्याची. म्हटले काही नाही, हरकत नाही. एका मोठ्या संदुकामध्ये ते सुनाभ नावाचं धनुष्य ठेवलेलं होतं. जवळजवळ 5-50 लोकांनी, त्याला चाकं होते आणि त्या गाडीवर ते ठेवलेलं होतं. त्याला लोटत लोटत दरबारामध्ये आणलं. ते पिटारा होता त्याचा तो उघडला आणि आता भगवान रामचंद्र उभे राहिले आणि त्यांनी त्या प्रदक्षिणा त्याला मारलेली आहे. विश्वामित्र आणि जनक राजे विचार करून राहिले काय हा कोवळा बालक आहे, अनेकांनी उचलण्याचा प्रयत्न केला यापूर्वी, हे जमलं नाही. फक्त भगवान परशुराम याला उचलू शकतात. पण हा काय पाहण्याची इच्छा आहे तर पाहू द्या. आणि त्याला सहज गमतीने म्हटलं उचलायचं असेल तर उचलू पण शकता तुम्ही. त्याने नमस्कार केला जनक राजांना, विश्वामित्रांना नमस्कार केला आणि अगदी अजानुबाहू अशा पद्धतीचे भगवान रामचंद्र आहेत. त्यांचे हात टोंगळ्यापर्यंत आहेत आणि सुंदर पुष्ट देह आहे. तमग्रगण्यम धीराणाम स्वत्व रक्षण तत्परम श्री रामचंद्रम वंदेहम लोकोत्तर पराक्रमम, असं ज्यांचं वर्णन आहे अशा भगवान रामचंद्राने 14-15 वर्षाचा तो युवक त्यांनी प्रदक्षिणा मारली, नमस्कार केला त्या आणि सुनाभ नावाच्या धनुष्याला उजव्या हातात त्याची मूठ धरली आणि अशी त्यांनी एका हातामध्ये उचलल्याबरोबर सर्वत्र जय जयकार झाला. काय बापरे, हा कोवळा युवक, आपल्याला असं वाटत होतं याचं काय सामर्थ्य आहे, परंतु सामर्थ्य आहे चळवळीचे, अशा पद्धतीचं ज्याचं वर्णन आहे. त्यांनी तो उचलला आणि उचलल्यानंतर डाव्या पायामध्ये एक त्याची हे धरली टोक आणि दुसरं वरती आहे आणि त्याची प्रत्यंचा भगवान रामचंद्रांनी चढवण्यासाठी असं गोल केल्याबरोबर ते धनुष्य 2 भाग शकल त्याची झाली. कडाडून आवाज झाला यज्ञशाळेमध्ये आणि वेद मंत्र त्या ठिकाणी चालू होते. प्रचंड आवाज मंत्राचा होता, पण त्याच्याही पेक्षा प्रचंड आवाज, हे कडकड कडकड आवाज झाला. विद्युल्यता म्हणजे वीज पडावी अशा पद्धतीचा आवाज झाल्यानंतर क्षणभर सगळे जे ऋत्वी जे त्या ठिकाणी ऋषिकुळ त्या ठिकाणी मंत्र म्हणत होते ते क्षणभर स्तंभित झालेले आणि त्यांनी पाहिलं का बापरे कोण दिव्य बालक आला. आणि त्यांनी या ठिकाणचं हे जे धनुष्य आहे मोडलेलं आहे. अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आता विश्वामित्रांनी म्हटलं लगेच सांगून टाका. विश्वामित्रांना जनक राजे म्हटले अहो माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे. म्हटलं काय इच्छा आहे? माझी जानकी या रामचंद्रांना द्यावी अशी माझी इच्छा आहे. विश्वामित्र म्हटले अरे मलाही असं वाटते, पण आपल्या हातात थोडी आहे, त्याच्या वडिलांना विचारावं लागेल. आणि म्हणून पूर्वीच्या काळी विवाह देखील वडिलांना विचारून केल्या जायचे. म्हणलं आता काय करायचं? वायू योग वेगाने त्यांनी दूत पाठवलेले आहेत. अयोध्येला ते पोहोचले. आता रथ देखील त्यांचे वायू वेगाचे आहेत. असं म्हणतात अमरावतीला ज्यावेळेस श्रीकृष्ण रुक्मिणीला स्वयं पळून देत होते त्यावेळेस त्यांचा शेला ज्यावेळेस पडला तर ते कितीतरी योजने मागे गेला, सेकंदात इतकं त्या रथाचे वेग होते. आणि म्हणून
त्यांनी विनंती केली की अहो असा असा प्रस्ताव आहे आणि तुम्हाला मित्रांनी निमंत्रण दिलेलं आहे, जनक राजांनी निमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही आलं पाहिजे. साष्टांग दंडवत घातल्यानंतर दशरथ राजांना देखील आनंद झाला. जनक राजे विधेही आहे, भगवान अवताराचे आहे आणि मग त्यांची जर मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून येत असेल तर किती आनंद. त्यांनी इतक्या घाई केली, पत्नी सोबत घेतलेल्या नाहीत, फक्त वशिष्ठ आणि मंत्री सुमंत्रू आणि काही सैन्य घेऊन ते वायुवेगाने आणि जनकपुरीला आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आता जनक राजांनी प्रस्ताव मांडला. तेव्हा त्यांनी सांगितले बाबा असं नाही, विवाह जरी जुळवायचा असेल, आमच्या मनामध्ये जरी इच्छा असेल तरी काही पद्धत झाली पाहिजे. आणि म्हणून माझे गुरु वशिष्ठ महामुनी या ठिकाणी आलेले आहेत. तुमचे जे मुनी जे कुलगुरू असतील त्यांना देखील पाचारण करा. त्यांचे शतानंद नावाचे गुरु आहेत. आता जी मी अहिल्याची कथा सांगितली ती अहिल्या आणि गौतम ऋषी यांचे ते पुत्र आहेत आणि जनक राजाचे कुलगुरू आहेत, ते देखील आलेले आहेत. 2 कुलगुरू एकत्रित बसलेले आहेत. दरबार त्या ठिकाणी त्याचा बसलेला आहे. सगळी माणसं पाहून राहिले की काय चर्चा करतात हे. आता लग्न जुळत असताना काय पाहावं, वाल्मिकी रामायणाने त्या ठिकाणी सांगितलं. पहिल्यांदा कुल पाहावं, त्याच्यानंतर शील पाहावं दोघांचंही, त्याच्यानंतर वित्त म्हणजे पैसा किती आहे यांच्याजवळ ते त्या ठिकाणी पाहावं, निरोगी आरोग्य त्या ठिकाणी आहे की नाही ते दोघांचंही ते पाहिलं पाहिजे, विद्या किती आहे त्या नवरदेवाला आणि हिला पण किती आहे ते देखील पाहिलं पाहिजे, यश किती आहे ते पाहायला पाहिजे. आणि सनाथता असा शब्द वाल्मिकी रामायणामध्ये आहे. सनाथता म्हणजे त्याच्याजवळ किती लोक आहेत, त्यांच्या नातेवाईक, आणखी घरामध्ये सगळं एकत्रीकरण किती आहे, त्यांच्यामध्ये एकी किती आहे, हे सगळं पाहावं. ते सगळं त्या ठिकाणी दोघांनीही पाहिलेलं आहे. दोघांनाही पटलं ते आणि सांगितलं की काही हरकत नाही, आपण आता भगवान रामचंद्र आणि जानकीचा विवाह केला पाहिजे. आता पुन्हा जनकाच्या लक्षात आलं की नाही, आता माझी उर्मिला नावाची मुलगी आहे आणि इथे लक्ष्मण राजे आहेत, माझी अशी इच्छा आहे. विश्वामित्रांना जनक राजे म्हटले की अहो माझा आणखी एक प्रस्ताव मला आहे. काय प्रस्ताव आहे? माझी मुलगी आहे उर्मिला, तिला त्या ठिकाणी द्यावं अशी माझी इच्छा आहे. विश्वामित्राने प्रस्ताव वशिष्ठाजवळ मांडला आणि तो प्रस्ताव दशरथ राजाने सांगितलं की काहीच हरकत नाही, दोघांचाही विवाह करू. असं करत असतानाच या यज्ञ संस्थेसाठी या जनक राजाचे भाऊ आहेत, त्यांचं नाव आहे कुशध्वज, ते आलेले आहेत. त्याने लागले भावाजवळ गेले, त्यांनी सांगितलं का अहो तुमच्या तर दोघांचं झालं, माझी अशी इच्छा आहे, मला 2 मुली आहेत, एकीचं नाव आहे मांडवी आणि दुसरीचं नाव आहे श्रुतकीर्ती. माझी अशी इच्छा आहे यांची आणखी 2 मुलं आहेत, भरत राजे आणि शत्रुघ्न राजे. ही जी मांडवी आहे ती मी आता आणि भरत राजांना द्यावी आणि श्रुतकीर्ती आणि मांडवी मी आणि शत्रुघ्नाला द्यावी अशी माझा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव देखील पारित झाला. अतिशय आनंद सगळ्यांना झालेला आहे आणि आता विवाहाची तयारी त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. आता तिथे आई नाही आहे त्यांच्या, पण तरी देखील त्याला मुहूर्ताचा विवाह म्हणतात. आजकाल 12 वाजता मुहूर्त असेल, लोकांना यासाठी सोयीचं म्हणून आजकाल काय करतात लोक, लग्न 12ला लावतात, सकाळी 8 वाजता दुसरा विवाह, अशी पद्धत सुरू केलेली आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मोठा विवाह संपन्न झालेला आहे आणि तो विवाह अतिशय आनंदामध्ये झालेला आहे. 2-4 दिवस गेल्यानंतर भगवान दशरथ राजे म्हटले आता चला अयोध्येकडे गेलं पाहिजे, सासूरवाडीला फार काळ थांबू नये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की चला काही हरकत नाही. आणि आता सर्वजण रथामध्ये बसलेले आहेत आणि रथ सगळे निघालेले आहेत आणि निघत असताना गावाच्या बाहेर गेल्यानंतर प्रचंड धुळीचे लोट त्यांना दिसलेले आहेत. बापरे कोण आलेलं आहे, काय आहे असं पाहत असताना त्या धुळीचे लोट चिरत आणि एक हातामध्ये परशु धारण केलेले आणि भगवान परशुराम समोर आलेले आहेत. आणि त्यांनी पाहिलं की कोण आहे, रामचंद्र. आणि पाहिल्याबरोबर ती दिव्य कांती, पांडुरंग कांती पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे तूच रामचंद्र आहे आणि तू माझं आणि सुनाभ नावाचं धनुष्य जे भगवान शंकराने दिलेलं आहे ते तोडलं म्हणे, एवढा पराक्रम तुझ्यामध्ये आहे. आता मी क्रोधित झालेला आहे. आता माझी अशी इच्छा आहे, माझ्याजवळ एक विष्णू धनुष्य आहे, त्यांच्याजवळ एक विष्णू नावाचं धनुष्य होतं, त्याची प्रत्यंचा चढव. ती जर तू चढवली तर मी तुझ्याची युद्ध करेन, म्हणजे तू माझ्यासोबत युद्ध करण्याला पात्र आहे आणि नसेल तर युद्ध न करताच मी तुला नष्ट करणार आहे. दशरथ राजे सोबत आहे, त्यांनी साष्टांग दंडवत भगवान परशुरामांना घातलेला आहे की महाराज अहो ते बालक आहेत, त्याला असं वाटलं नाही की ते तुटेल म्हणून, त्यांनी सहज पाहायला घेतलं, ते उचलल्याबरोबर तुटलं. त्याच्या मनामध्ये तोडण्याची
अजिबात इच्छा नव्हती. आणि म्हणून दशरथ राजे त्यांना नमस्कार करून राहिले की बा हे परशुराम भगवान, भार्गवराम त्यांचं नाव आहे. आपल्या भारतामध्ये जेवढे राम झाले त्याचे 3 राम झालेले आहेत. एक हे राघवराम ज्यांचं आपण चरित्र ऐकून राहिलो. भार्गवराम म्हणजे कोण आहेत तर भगवान परशुराम आहेत. आणि तिसरे आहेत यादवराम म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ, त्यांचं नाव आहे बलराम. असे 3 राम, त्याच्यातले 2 रामाची भेट या ठिकाणी झालेली आहे. आता ते का झाली त्याची पण कथा आहे, पण ती वाल्मिकी रामायणात नाही. आणि मला वाल्मिकी रामायणाच्या बाहेर जायचं नाही, कारण वेळ आपला पुरतच नाही. मला नाही वाटत रावण मरेपर्यंत आपण पोहोचू, पण तरी आपण मारून टाकू त्याला. तर त्याने असं म्हटल्याबरोबर भगवान रामचंद्र क्षत्रिय आहे. त्याने सांगितलं तुम्ही युद्धाचं मला हे देता का? मी विनम्रपणे सांगतो माझी चूक नाही, पण आता तुम्ही मला सांगूनच राहिले तर द्या ते विष्णू धनुष्य. कारण क्षत्रियांनी त्यांना केलेलं आवाहन हे पूर्ण केलं पाहिजे. आता तुम्ही मी आवाहन केलेलं आहे मला, तर मी ते पूर्ण करणार. त्यांनी ते विष्णू धनुष्य हातामध्ये घेतलं, प्रत्यंच्या चढवली आणि चढवल्याबरोबर परशुरामाच्या लक्षात आलं. आणि आता त्या ठिकाणी हे जे लक्ष्मणाने अपमान केला असं बोलले वाल्मिकी रामायणामध्ये असं काहीही नाही. भगवान परशुराम अत्यंत आनंदी झाले. त्यांच्या लक्षात आले की अरे हा आपल्यापेक्षा प्रचंड आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तुझी मी परीक्षा घेतलेली आहे आणि तू त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेला आहे. हे विष्णू धनुष्य आहे, हे मी तुला प्रदान करतो. पण आता रामचंद्र म्हटले का मी एकवचनी आहे, मी एक बाणी आहे. म्हणजे आता बाण जर चढवला हा मला सोडला पाहिजे. मी प्रत्यक्षता चढवलेली आहे, एक बाण तर मला मारावंच लागणार आहे. कोणावर मारू सांगा, काय नष्ट करू? आता त्यांच्या लक्षात आले की नाही हा आता क्रोधिष्ट होणार आहे. आणि म्हणून परशुरामाने सांगितलं बाबा मी तपश्चर्येच्या योगाने मी 7 भुवन प्राप्त केलेले आहेत, 7 लोक प्राप्त केलेले आहेत. एक काम कर, तू त्या 7 लोकावर आणि हे धनुष्य सोड, मी पुन्हा तपश्चर्या करेन आणि पुन्हा 7 लोक प्राप्त करेन. कारण तुझा बाण जर सुटला नाही तर अखिल ब्रह्मांड नष्ट करेल, याची मला कल्पना आहे. भगवान रामचंद्राने तो बाण आणि तिकडे सोडलेला आहे. अतिशय आनंद सगळ्यांना झालेला आहे. आशीर्वचन भगवान परशुरामांनी त्यांना दिलेलं आहे. आणि आता परशुराम निघून गेलेले आहेत तपश्चर्यासाठी आणि सर्व मंडळी अयोध्येमध्ये आलेली आहे. त्यांचं स्वागत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि सर्व महाराण्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचा विवाह करावा. सगळ्यांसाठी रिसेप्शन लागेल ना, ते सगळं त्या ठिकाणी करावं. आणि म्हणून तशी सगळी तयारी केली. आणि इथे आता बालकांड संपलेला आहे. आता भगवान रामचंद्र हळूहळू मोठे होऊन राहिलेले आहेत. इथून आता 12 वर्ष पुढे गेलेले, म्हणजे 14 आणि 12 26 वर्ष, 25-26 वर्षाचे भगवान रामचंद्र झालेले आहेत. आपल्या वडिलांना ते मदत करून राहिलेले आहे. अयोध्या कांडाला सुरुवात झाली, ते मदत करून राहिलेले आहेत. आणि मदत करत असताना आपले वडील न्याय कसा करतात, लोकांशी कसे वागतात, आणि म्हणून तत्त विशेष करणार प्रति उपदिशतव्य बाळाला त्याच्याहून विशेष रामचंद्र करून राहिलेले आहेत. समाजामध्ये मिसळून राहिलेले आहेत, लोकांची सेवा करून राहिलेले आहेत. युद्धाचे कौशल्य त्यांना प्राप्त आहे. आणि अशा स्थितीमध्ये एक दिवस भगवान दशरथांनी आपला दरबार भरवला आणि सगळ्यांसमोर इच्छा व्यक्त केली की का हो आता मला सेवा निवृत्त झालं पाहिजे, वानप्रस्थाला गेलं पाहिजे. केव्हा निवृत्त व्हावं हे देखील माणसांना समजलं पाहिजे. आणि म्हणून त्याने सांगितलं की आता मी गेलं पाहिजे असा माझा प्रस्ताव आहे. मांडल्याबरोबर त्याने म्हटलं की मला अशी इच्छा आहे की भगवान राम माझा जो पुत्र आहे त्याला मी आता राज्याभिषेक करण्याची माझी इच्छा आहे. असं वाक्य संपते न संपते सगळा दरबार उभा राहिला आणि ओम ओम ओंकार करून त्याला समर्थन दिलं. दशरथ राजे गंमतच वाटली त्यांना. म्हटलं मी नुसता प्रस्ताव मांडला, तुम्ही लागले मला काढून द्यायचाच विचार करून राहिले. सर्वजण हसले. नाही, तुमच्यापेक्षाही तो श्रेष्ठ आहे आणि तुमच्या संस्कारात वाढलेला आहे, तुमचाच तो पुत्र आहे आणि म्हणून आम्हाला आनंद झालेला आहे. तुम्हीच प्रस्ताव मांडलेला आहे. त्याने मग दशरथ राजे म्हटलंय आम्ही गंमत केली, माझ्या मनात तेच आहे. मग आता काय करा, दरबार सगळा भरलेला आहे. आणि सुमंतूला सांगितलं की जा भगवान रामचंद्रांना बोलावून घ्या. तो युवक आहे, श्यामलांग कोमलांग असा तरुणांग असा तो कौशल्याच्या दरबारामध्ये बसलेला आहे. कौशल्या त्या ठिकाणी आहे आणि आपल्या घरामध्ये मोठे प्रासाद आहे, त्याचंही वर्णन आहे वाल्मिकी रामायणात. आता मी ते सगळं टाळतो. सुमंतू गेले आणि विनंती केली दशरथ यांना, रामचंद्रांना की अहो तुम्हाला बोलावलेलं आहे दरबारामध्ये. कशासाठी बोलावलं त्यांनी वृत्तांत सांगितला. कौशल्य आईसाहेब सगळं ऐकून राहिलेले आहे आणि सांगितलं की बाबा अरे दशरथ राजांचा तो पुत्र आहे,
कोण आहेत? दशरथ राजे, महापराक्रमी महाबलाढ्य असे राजे आहेत आणि त्यांचा तू उत्तराधिकारी होतोय. तुझ्या तातांनी म्हणजे वडिलांनी योग्य निर्णय घेतला असेल, तू धावत जा, काही हरकत नाही. आणि आता भगवान रामचंद्र दरबारामध्ये आलेले आहेत. सगळ्यांनी अतिशय आनंदाने ओंकार ध्वनी केलेला आहे आणि त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. आता दशरथ राजे त्यांनी एक छोटंसं आसन त्या ठिकाणी आणलं आणि रामचंद्र प्रभूंना बोलवलेलं आहे. वशिष्ठ राजे म्हणजे वशिष्ठ त्या ठिकाणी महामुनी बसलेले आहेत आणि त्यांच्या देखत आता दशरथ राजांनी त्याला सांगितलं की बाबा, आमच्या सगळ्या दरबारांनी ठराव पारित केलेला आहे की आता या ठिकाणी या अयोध्येचा राजा भगवान रामचंद्र होणार आहेत आणि म्हणून मी आता तुझी नियुक्ती शब्द वापरलेला आहे, निवडणूक नाही, बाकी काही नाही. त्यांनी नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि नियुक्ती करत असताना आता दशरथ राजे त्याला जवळ घेऊन बसले आणि उपदेश करून राहिलेले. सुंदर उपदेश वाल्मिकी रामायणामध्ये, परंतु त्यातल्या काही गोष्टी सांगून मी पुढे जाणार आहे. त्यांनी सांगितलं की बाबा, तू आता राजा बनणार आहे, क्रोधावर तू नियंत्रण केलं पाहिजे. हे सांगण्याची तुला गरज नाही, तू आधीच संस्कारी आहे, परंतु कर्तव्य भाव म्हणून ही जी प्रतिज्ञा शपथ तुला घ्यायची आहे त्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं. क्रोधावर नियंत्रण कर, कामावर नियंत्रण कर, मंत्र्यांशी नेहमी समन्वय ठेव. तुला जरी माहित झालं की हा निर्णय योग्य आहे, सगळ्या मंत्र्यांशी समन्वय ठेवायचा आणि मग योग्य तो निर्णय तू घेतला पाहिजे. तुझी गुप्तचर यंत्रणा सगळ्यात चांगली असू दे, असं त्यांना उपदेश केलेला आहे. जनतेशी प्रत्यक्ष संपर्क कर, सांगोबांगी नाही. कोणी सांगितलं अहो असं असं होऊन राहिलं, तसं तसं होऊन राहिलं म्हणजे हलके कान आणि संशयी वृत्ती तुझ्याजवळ ठेवू नको. प्रत्यक्ष प्रमाण पाहायचं आणि त्याच्यानंतर ते ठरवायचं. आणखी त्यांनी सांगितलं की तुझं सैन्य सदा तयार असलं पाहिजे, सिद्ध, झोपेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये हे सगळे गुण होते, ते वाल्मिकी रामायणातून आले. जिजाऊ आई साहेबांनी त्यांना हे सगळं सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं तुझी आदर्श दिनचर्या असावी, सगळे उठायच्या आत तू उठला पाहिजे, सगळे झोपल्यानंतर तू झोपला पाहिजे. तुझ्या समोर पाहिल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे अरे असं आपण वागावं. आणि सगळं करत असताना सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं की जो राजकोष आहे, पैसा, त्याच्याकडे देखील लक्ष ठेवायचं, त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची सर्वात जास्त काळजी घ्यायची. असे निरनिराळे उपदेश दशरथ राजांनी त्यांना केलेला आहे. सर्वजण अतिशय आनंद झालेला आहे. इकडे कौशल्या महाराणी आईसाहेबांनी महानारायण त्यांच्या प्रासादामध्ये होते, त्याची पूजा सुरू केलेली आहे आणि सोहळ्यामध्ये पूजा केलेली आहे. याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये. ती पूजा सुरू असताना धावत धावत आता रामराजे तिकडे दर्शनासाठी गेलेले आहेत आईच्या. इकडे दरबार भरलेला आहे. चर्चा चालू असतानाच दशरथांना आणखी काहीतरी आठवलं. त्यांनी सुमंतूला सांगितलं अरे पुन्हा माझ्या रामाला बोलावून घ्या. आणि मग रामाला पुन्हा बोलावण्यात आलेलं आहे आणि सांगितलं की बाबा, माझे ग्रह थोडेसे खराब आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की उद्याच तुझा आणि राज्याभिषेक झाला पाहिजे. आणि मला कल्पना आहे की तुझा जो प्रिय भाऊ आहे ज्याचं नाव आहे भरत, तो कैकई देशाला गेलेला आहे. भरत हा 12 वर्ष जाऊन येऊन मामाकडे होता त्यांना मदत करण्यासाठी. आता तो आणि शत्रुघ्न महाराजे त्या ठिकाणी दोघे जण कैकई नावाच्या देशाला गेलेले आहेत. त्यांना या ठिकाणी पाचारण करायला वेळ लागणार आहे, 8 दिवस लागतील. आणि माझ्या मनामध्ये काही शंका आणि विकल्प आहेत आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की कुठलीच अडचण येऊ नये, उद्याच त्या ठिकाणी आणि तुझा राज्याभिषेक व्हावा. आणि त्या सगळ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, उद्या चांगला मुहूर्त आहे, आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आज पुनर्वसू नक्षत्र आहे आणि उद्या आता पुष्य नक्षत्र आहे, त्या पुष्य नक्षत्रावर यांचा अभिषेक करायचा. त्या ठिकाणी वशिष्ठ महामुनी आहेत. त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, चिंता करू नका, सगळी तयारी होईल. सर्वजण कामाला लागलेले आहेत. औदुंबर नावाच्या वृक्षाचं एक आणि सिंहासन त्यांनी तयार केलेलं आहे. ताबडतोब त्याला सोन्याचा पत्रा मडवून बिडवून आणि उद्या ते तयार होईल. देवघरामध्ये जर औदुंबराचं आणि देवघर जर असेल तर अधिक चांगलं आहे, म्हणजे आसन त्याच्यामधलं भगवंताचं, ते औदुंबराचं आसन त्या ठिकाणी तयार झालं. सगळ्या तयाऱ्या झालेल्या आहेत. देशदेशीच्या लोकांना आणि निमंत्रण दिले आहे, त्यांना शक्य होईल त्यांनी पटापट यावं म्हणून. निरनिराळ्या समुद्राचं, नद्यांचं पाणी त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. गावातले लोक अतिशय आनंदी झाले त्या दिवशी. ही वार्ता सर्वत्र पसरलेली आहे. आणि पसरत असताना कौशल्याच्या प्रासादामध्ये दानधर्म देखील सुरू झालेले आहेत. आता हे सगळं सुरू असताना
कैकई महाराणी आईस आहेत, त्या त्यांच्या प्रासादामध्ये आहेत. त्यांना कल्पनाच नाही काय चालू आहे ते, कारण अगदी वेळेला सगळं ठरलेलं आहे. त्यांची एक राणी होती, दासी होती, तिचं नाव होतं मंथरा. ती कुठून आली काय आली तर याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये एवढंच होतं की ती कैकई देशाहून जेव्हा लग्न झालं त्या कैकई सोबत ती आली. आता ती वरती गेली आणि पाहतो तो गावामध्ये झेंडे पताके लागलेले आहेत, वाद्य सगळीकडे आहेत. तिचा कैकईचा प्रासाद बाजूलाच आहे कौशल्याच्या. तर मधल्या याच्यामध्ये दान धर्म चालू आहे, काय चालू आहे असं ज्यावेळेस तिला वाटलं तेव्हा ती पलीकडच्या कौशल्याच्या महालावर तिची एक दासी आली होती. तिला विचारलं का काय झालं. अगं म्हटलं तुला माहित नाही का भगवान रामचंद्र आता राज्याभिषेक त्यांना होणार आहे. असं म्हटल्याबरोबर ही थाड खाली आलेली आहे आणि कैकई महाराणी आईसाहेब तिच्या महालामध्ये बसली असताना ही म्हणायला लागली की अगं तू कोणत्या भ्रमामध्ये आहे, मूर्ख आहे का, गावात काय चालू आहे तुला माहिती आहे का, दशरथांनी काय केलं हे तुला माहिती आहे का, तुझ्यावर केवढा आघात येऊन राहिला. ते म्हणतात काय झालं सांग तर खरी. तेव्हा आता तिने सांगितलं की तुला माहिती आहे का भगवान रामचंद्र यांचा राज्याभिषेक होणार आहे. असं म्हटल्याबरोबर कैकईला अतिशय आनंद झाला आणि तिने आपल्या गळ्यामधला एक हार काढला आणि या मंथरेच्या अंगावर फेकला. अगं किती सुंदर वार्ता तू सांगितलेली आहे, माझा राम राज्याभिषेक त्याला होणार आहे, तो राजा या ठिकाणी होणार आहे. असं म्हणत असताना ही मंथरा पुन्हा तिच्यामध्ये विकल्प येऊन हिला सांगायला लागली की अगं तू खरंच मूर्ख आहे. अगं राजा जर रामचंद्र झाला तर त्याची पुढची पिढी राजावर राहणार आहे, मोठा पुत्र, आणि ही तुझा पुत्र हा दास त्याचा राहणार आहे. तर तू असं करू नको. असं करत ती सगळी मोठी त्यांचा संवाद आहे. पण आपण अंतिम काय झालं हिच्या मनामध्ये विकल्प आला. मग मी काय करू म्हटले. तिने सांगितलं की तू ते जे वर होते तुला आठवते का वैजयंत नावाच्या नगरामध्ये आणि इंद्राचं युद्ध चालू होतं शंभर नावाच्या दैत्याशी. आणि इंद्राने भगवान दशरथांना विनंती केली की तुम्ही मदतीला या. आणि युद्ध सुरू झालेलं आहे आणि कैकई कशी आहे युद्ध विशारद आहे, ती सारथ्य करून राहिलेली आहे. बाकीचा हात घातला याच्यामध्ये आस म्हणून चाकाला, असं वाल्मिकी रामायणामध्ये काही नाही. ही युद्ध करत आहे आणि अशा स्थितीमध्ये भगवान दशरथ युद्ध करत असताना घायाळ झालेले, थोडे मूर्छित झालेले आणि या मूर्छित अवस्थेमध्ये असताना हिने सारथ्य केलेलं आहे. आणि मग आता भगवान दशरथांनी ते युद्ध जिंकलेलं आहे, शंभर नावाच्या दैत्याला मारून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय प्रसन्न इंद्रदेव झालेले आहे की मला युद्ध तुमच्यामुळे जिंकता आलं. तेव्हा आता दशरथ राजे आनंदी झाले आणि तिला म्हटलं की बाई मी तुझ्यावर खुश आहे, एक काम कर तुला मी वर देतो, 2 वर देतो, काय मागायचे ते माग, पण ही युद्ध विशारद आहे, संयमी आहे, लागले चटकन घेऊन घ्यायचं मग मागचं राहिलं असं होणार नाही. म्हणून तिने सांगितलं की थांबा मी आता नाही, वेळ पडली ज्यावेळेस मागेल, आता ती वेळ झालेली आहे, ते वर तू माग. ते म्हणले काय हरकत नाही. मग दशरथ आता येतीलच म्हणले आता मूर्ख आहे का अशी कशी बसणार आहे, भरजरी वस्त्र काढून टाक, साधे वस्त्र घाल आणि साधे मलिन झालेले असे वस्त्र तिने घातलेले आहेत. क्रोधागारामध्ये ती गेलेली आहे. त्या काळामध्ये स्त्रियांसाठी किंवा कोणा राग आला की तिथं जाऊन बसायचं, म्हणजे ते नवरा तिथं येईल तिथला बाबा काय झालं म्हणजे सांगायचंच काम नाही मी रागावली म्हणून. तर त्या ठिकाणी ती जाऊन बसली. दशरथ राजे त्या ठिकाणी आले, पाहता तो काही दिसत नाही, तर क्रोधागारामध्ये बसलेली आहे. आणि पाहिल्यानंतर तिने वस्त्र अलंकार सगळे फेकून दिलेले, साधे वस्त्र घातलेले आहे. तेव्हा आता दशरथ म्हटले का बाई काय झालं, आज आनंदाचा दिवस आहे, तुझा राम राज्यावर बसणार आहे, तुझ्या इतका तर आनंद कौशल्याला देखील होणार नाही, अशा स्थितीमध्ये तू असं का करून राहिली. तेव्हा ती म्हटली की नाही तुम्ही मला फसवून राहिलेले आहेत, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही मला वर दिले होते ना त्या वराच्या योगाने माझा पुत्र त्याचं नाव आहे भरत, तो राज्यावर बसला पाहिजे आणि दुसरा काय 14 वर्ष वनवास आला पाहिजे, हे मंथरेने सांगितलेलं आहे. ही म्हटले बाई भरताला राज्य देऊ दे पण त्यांना कशाला वनवासात माझ्या रामाला. ती म्हणले अगं तू मूर्ख आहे का, राम जर या ठिकाणी राहिले तर ही जी सगळी प्रजा आहे ही बंड करेल आणि तुझा जो भरत आहे तो देखील मान्य करणार नाही. अशा स्थितीमध्ये त्याला लांब जाऊ दे, म्हणजे 14 वर्षात प्रजा विसरून जाईल रामाला आणि
भरत देखील राज्य करू शकेल असं त्या ठिकाणी ते म्हणत असताना याने असं म्हटलं की बा मला त्याला वनवासाला देखील मला पाठवायचं आहे. दशरथ राजे मूर्छा येऊन पडलेले आहेत, चिंता करून राहिलेले आहेत की काय करावं. आणि अशा स्थितीत सुमंतू देखील त्या ठिकाणी आलेला आहे. इकडे सर्वत्र आनंद आहे. रामाला ही वार्ता माहीतच नाही. कौशल्याच्या दरबारामध्ये तर अतिशय आनंद त्या ठिकाणी चालू आहे, वाद्य त्या ठिकाणी वाजून राहिलेले आहे. पण इकडे कैकेयीच्या त्या प्रासादामध्ये मात्र अशा पद्धतीचं दुःख होऊन राहिलेलं आहे. राजा मूर्छित होऊन पडलेला आहे. रात्र त्या ठिकाणी झालेली आहे. सकाळी सगळे लोक उठले, मंगलवाद्य चालू आहे. पण या दरबारामध्ये मात्र विचित्रच काही होऊन राहिलेलं आहे. आता काय करावं असा ज्यावेळेस दशरथासमोर प्रश्न पडलेला आहे तेव्हा त्याची चर्चा सुमंतूशी चालली आहे. परंतु सुमंतूशी चाललेली चर्चा त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की अहो काय झालं. त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला. सुमंतू देखील चिडलेले आहेत. आता त्यांनी सांगितलं की रामचंद्रांना बोलावून घ्या. कैकेयीने सांगितलं. सुमंतू बाहेर गेले आणि पुन्हा आत आले. हुशार आहेत. त्यांनी सांगितलं की मी तुझं नाही ऐकणार. दशरथ राजे म्हणतात काय ऐकू दे. दशरथ मूर्छा येऊन पडलेले ते सावध झाले आणि त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, घ्या बोलावून, आता इलाज नाही. आणि मग रामराजांना बोलावून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी पाहतात तो वातावरण, दशरथ राजे शांत बसलेले आहेत. आईला विचारायला लागला तो कैकेयीला, काय आई काय झालं. तिने सांगितलं की बाबा दशरथाच्या मनामध्ये वेगळं आहे, त्यांना तुला सांगण्याची इच्छा नाही किंवा हिंमत होऊन नाही राहिली. अगं बाई सांग काय झालं ते. त्यांची अशी इच्छा आहे भरताला राज्य द्या, तुला 14 वर्ष वनवास द्यावा. भगवान रामचंद्र आहेत ते किती संयमी आहे. त्याने सांगितलं एवढंच. अगं मी ताबडतोब दिलं, आत्ताच लागली, थोड्या वेळाने सगळ्यांना भेटतो आणि वनवासाला जातो असं त्यांनी त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली. तेव्हा आता सुमंतू त्या ठिकाणी आहे. ते चिडले आणि दशरथाला सांगून राहिले का हिचं काय ऐकता तुम्ही, हिचं घराणं कसं आहे ते त्या ठिकाणी ते सांगायला सुरुवात केली त्यांनी. आणि कैकेयी कोण आहे तर कैकेयी देशाची राणी आहे, म्हणजे मुलगी. तिच्या वडिलांची त्यांच्या चांगलं त्यांना विद्या अवगत होती आणि त्यांचं नाव होतं अश्वपती. त्यांना विद्या पक्षाची भाषा ऐकायची, त्यांना समजायची. एक दिवस पक्षाची भाषा त्यांनी ऐकली, हसायला लागले. तेव्हा या कैकेयीची आई तिला म्हटले का तुम्ही का हसले. तर ते अश्वपती म्हटले की मला पक्षाची भाषा समजते आणि त्याच्यामुळे आता ते त्यांची गंमत मला समजली, मी हसून राहिलो. तेव्हा ही कैकेयीची आई म्हटली की मला ती शिकवा भाषा. ती म्हटलं नाही ती तुम्हाला सांगता येणार नाही, तुला जर सांगितलं तर मी मृत्यू पावेल. तेव्हा ही कैकेयीची आई म्हटली तुम्ही मेले तरी चालाल परंतु मला ती भाषा शिकवा. असं ज्यावेळेस म्हटल्यावर त्या अश्वपतीने तिचा त्याग केला. अशी हिची आई दृष्टात्मा होती, तिचीच ही पुत्री आहे म्हणून हिच्या मनामध्ये असा विकल्प आलेला आहे आणि म्हणून हिचं काही तुम्ही ऐकू नका अशी त्या ठिकाणी चर्चा चालू असताना आता वेळ या ठिकाणी होऊन राहिलेली आहे आणि म्हणून आपण बाकीची कथा उद्या घेणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. अमृतेश्वरी माता की जय. चाललं असतं.